पासून तर बीड, जांभरूख, वणी, केळवली, नावंडे ही जी पंचकृषी आहे, आपण पाहिलं की गेल्या 25-30 वर्षापासूनच्या जुन्या ज्या विद्युत लाईनी आहेत त्याच लाईनी आजपर्यंत तशाच आहेत आणि त्याच्यामुळं आत्ताची वाढलेली लोकसंख्या, वाढलेली कुटुंब त्यांनी विद्युत प्रशासनावरती देखील लाईटचा लोड येतो हे आपल्या सर्वांना जास्त आहे. कारणं अशी झालीत की आपण गेल्या पावसाच्या 2-3 महिन्यामध्ये आपण 1-2 महिने पाऊसचं प्रमाण जास्त झाल्यानं लाईटीची जी समस्या या विभागाला जाणवते. तर 2 महिन्यामध्ये प्रशासनाने लाईटीची समस्येचं एक काहीतरी छोटासा एक कारण असू शकतो की कशामुळे होते त्याच्यावरती त्यांना ते उपाययोजना करणं गरजेचं होतं, पण तशी काही उपाययोजना झाली नाही. मग रात्रीत मध्येच 2-3 तास लाईट जाण्याचा प्रकार वाढतो. एखादी लाईट गेली तर 2-2 दिवस तो विद्युत पुरवठा अखंडित करता येत नाही. या समस्यांना तिथले पंचक्रोशी सगळे नागरिक त्रस्त झाले. आपण पाहतोय की आज या ठिकाणी काही दुकानदारी आहे, दुकानदारांचे फ्रीज असतात, डीप फ्रीज वगैरे त्याच्यामध्ये असणारं दूध असेल, आईस्क्रीम असेल, त्या व्यावसायिकांचं देखील नुकसान होतं. शाळेतले विद्यार्थी आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये इतका ॲडव्हान्टेज झालेले की विद्यार्थ्यांना असणारा अभ्यासाला दिला जाणारा तो अभ्यास का असतो, ज्याला होमवर्क आपण म्हणतो, त्याचा प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना लोड येतोय की अभ्यास करताना घरी गेलेला तो विद्यार्थी लाईट नसेल आणि त्याचा होमवर्क पूर्ण झाला नाही की दुसऱ्या दिवशी परत त्याला शिक्षकांच्या पनिशमेंटला सामोरं जावं लागतंय. ह्या समस्या त्याकडे लाईट विद्युत नसल्याकारणाने, लाईट नसल्याकारणाने सर्वसामान्य नागरिकांना तिथे भेडसावत आहे. मला वाटतं की हा आजचा जो मोर्चा आहे हा एक फक्त नियोजन होता. आज इथले संपूर्ण आमचे तुम्ही बघाल की समोर असणारे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत, नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला नाही. 10 दिवसाचा टाइम दिला. 10 दिवसामध्ये प्रशासनाने सांगितलं की आम्ही तुमचं बाकीच्या गोष्टी सुरळीत करू, 10 दिवसापर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ वाट बघू. पण पुढच्या 10 दिवसामध्ये जर या समस्यांना जर तिथे कुठेही जर निराकरण झालं नाही तर हा मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र आंदोलन असेल आणि कुटुंबातील आया बहिणी आमच्या सगळ्या रस्त्यावरती उतरतील. हा आमचा या ठिकाणी प्रशासनाला इशारा असेल. पंचकृषीतली सर्व गावातली मिळून आपण मोर्चा किंवा एक निवेदन द्यायला इथं खालापूर महावितरणच्या इथं आलेलो. विषय असा आहे का साहेबांना आपण तेच सांगितलं की जे म्हणजे काय म्हणतात त्याला वारंवार लाईट जातो हे कशामुळे टेक्निकल विषय काय, तर त्यांनी आपल्याला सांगितलंय का केबल बदली करून ओव्हरवॉट वायर बदली करायची आहे, त्याच्यानंतर काय 3-4 एबी स्विच बसवायचे आहेत. 8 दिवसाचा टाइम दिलेला आहे. आपण त्यांची वाट बघू 8 दिवसाच्या नंतर किंवा 10 दिवसाच्या नंतर. त्यानंतर जर नाही समाधान झालं तर आपण परत मोर्चा काढणार किंवा आपण येऊन तीव्र आंदोलन करणार त्याच्यावर. घोडोली डोलोली परिसरातील खालापूरच्या सर्व ग्राहकांना त्या लाईनवर असलेले प्रॉब्लेम काढण्यासाठी आपण ज्या 2 वेळा मेजर त्रास झाला, केबलचा प्रॉब्लेम असला किंवा त्यामुळे आपल्या इथं लोकल जॉईंटर मिळत नाही, मुंबईवरून जॉईंटर येतो तो जॉईंट मारतो, त्यामध्ये वेळ जातो, त्या दृष्टीने आपण तिथल्या केबलचं ओव्हरहेड लाईन ओढून ती लाईन चालू करतोय व गावाचा आयसोलेशन करण्यासाठी कमीत कमी विद्युत पुरवठा बंद राहण्यासाठी आपण त्या लाईनवर नवीन 3 एबी स्विच बसवतोय. त्यानंतर या ग्राहकांचा रोष कमी होईल व त्याप्रमाणे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणला बऱ्यापैकी हातभार लागेल. धन्यवाद.